देशामध्ये महागाईचा महास्फोट। एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30%वर 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरूच। रुपया डॉलर मागे 96च्या उंबरठ्यावर, रुपया 95.96च्या नीचांकी पातळीपर्यंत गडगडला। सोनं आयात करणाऱ्यांना मोठा धक्का। ड्युटी फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू। प्रति परवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित। सोन्यावर आयात शुल्क 15%वर। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई। सुट्टीमुळे जिल्ह्यामध्ये वाहनांच्या संख्येमध्ये 30% वाढ। पेट्रोल, डिझेल, सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। इंधन टंचाईमुळे स्थानिकांसह प्रवाशांचे हाल। एअर इंडियाचा प्रवास महागला। प्रवास महागल्यामुळे तिकीट दरात वाढ। एअर इंडियाची दरमहा 400 विमान उड्डाणं रद्द। दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात। अमूलच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। 1 लिटर दूध 66 रुपयांना मिळणार। मदर डेअरीचं दूधही महागलं। नवे दर लागू। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी। साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। निर्यात बंदीमुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल। राज्यामध्ये 30 जूनपासून एसआयआर मोहीम हाती घेण्यात आली आहे। किती मतदार वगळले जाणार याकडे लक्ष। महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रक्रिया पार पडणार। राखीव प्रवर्गामधील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही। स्पर्धा परीक्षांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। सर्वांना समान संधी निकषामध्ये बदल। 1 जुलैपासून वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 1,000चा दंड। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। दिल्लीमध्ये आठवड्यामधील 2 दिवस वर्क फ्रॉम होम। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्यांनाही वर्क फ्रॉम होमचे निर्देश। काटकसरीसाठी वर्क फ्रॉम होमचा उपाय। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली। 14 वर्षांनंतर परांजपे यांची शिवसेनेत घरवापसी। घरात आर्थिक व्यवहार गैरप्रकरणासंदर्भात रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी। घरासोबत कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचं स्पष्टीकरण। अशोक खरातच्या साथीदाराची पोलीस कोठडीत वरात। नामकरण आवारेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर खरातनं फसवणूक केल्याचा आवारेचा दावा। प्रियकराची हत्या करत मृतदेह ड्रममध्ये लपवला। मुंब्रा परिसरामध्ये धक्कादायक घटना। पोलिसांकडून आरोपी महजबीसह साथीदार अटकेत। गोंधूबाबा शिव सोनावणेच्या पोलिसांच्या ताब्यात। घराखाली सोनं लपवलं असल्याचं सांगत भक्ताला स्वतःचंच घर पाडायला भाग पाडलं। संबंधित व्यक्तीकडून 50,000 उकळल्याचाही प्रकार।